नमस्कार, मी वृषाली पाटील. आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी. उमरखेड येथे होणाऱ्या 7/12च्या मनोज पाटील जरांगे यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात. उद्या होणाऱ्या सभेचा आढावा घेतला आहे आमचे एक्सप्रेस न्यूज मुख्य संपादक शिवाजी देवसरकर यांनी. सध्या उभा आहे उमरखेड येथील महाविराट इथं या ठिकाणी सभा होणार आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे समन्वय समितीचे आपले सर आहेत. सर, काय सांगाल या अंतिम टप्प्यातलं नियोजन? जवळपास 2.5 ते 3 लाख लोक मराठा सकल समाज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तरी समस्त मायबाप मराठा समाजाला माझी विनंती आहे, आपल्या पोराच्या पदरामध्ये आरक्षण टाकण्यासाठी माननीय क्रांतीसूर्य मराठा योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हात बळकट करण्यासाठी, त्यांच्यासोबत लढण्यासाठी आपण या ठिकाणी जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं व आपल्या समाजाच्या पोरांच्या पदरामध्ये एकदा आरक्षण घ्यावं, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. शरद भाऊ, आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी सचिन भाऊ घाटगे आहेत. कशा प्रकारे नियोजन आहे अंतिम टप्प्यात? आता उद्या सकाळी 8 वाजता नाग चौक ते माहेश्वरी चौकातून तहसील रोड साखळी शिवस्थळी त्या ठिकाणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकाला हात टाकून त्या ठिकाणी आपली रोषणाई निघणार आहे. त्यानंतर आपली सकाळी 10 वाजता विराट सभा मुसळगावटे मैदानात होणार आहे. त्या सभेसाठी सकल मराठा समाजाने रात्रीने देण्याचा पकडला. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि पार्किंगची व्यवस्था कशा प्रकारे केली? ढालकी रोड हिमायतनगरतून जे लोक येणार आहेत त्यांची व्यवस्था आपण MIDCमध्ये केलेली आहे. पुसद रोडनं जे काही लोक येणार आहेत त्यांची व्यवस्था आपण गव्हर्नमेंट शाळा, कन्या शाळा आणि तहसील ऑफिसचा जो पाठीमागचा भाग आहे त्या ठिकाणी केलेली आहे. आणि नागसवाडीतून जे महागावकडून जे पब्लिक येणार आहे ती बायपास रोडला केलेली आहे आणि हातगावकडून जे रोड येणार आहेत ते आपली बाजारदशाच्या बाजूला केलेली आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण बघू शकता की गोपिकाबाई सीताराम गावंडे या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांची उद्याला भव्यदिव्य अशी आरक्षणा संदर्भामध्ये सभा होणार आहे. ठाणेदार श्री शंकर पांचाळजी साहेब आहेत. उद्या ती मनोज भाऊ जरांगे यांची सभा होणार आहे, त्या सभेसंदर्भामध्ये काय सांगाल साहेब? उद्याच्या माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या सभेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने जवळपास एक आमच्या SP सरांच्या मार्गदर्शनाखाली या बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे. या बंदोबस्तासाठी ॲडिशनल SP दर्जाचे अधिकारी तसेच DYSP, PI आणि मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सर्वसामान्य जनतेला वाहतुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या मराठा बांधवांसाठी सुद्धा पार्किंगची व्यवस्था केली आहे. महागाव साईडने येणाऱ्या लोकांसाठी शांतीपुराच्या म्हणजे महागाव साईडने तसेच दगाव साईडने येणाऱ्या बांधवांसाठी शिवपार्वती मंगल कार्यालयाच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. नंतर पुसदकडून येणाऱ्या लोकांसाठी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात व्यवस्था करण्यात आलेली आहे. सकाळचा रोड शो दरम्यान सुद्धा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. नागरिकांना मला इथे एकच सांगायचं आहे, आवाहन करायचं आहे, सभेला येत असताना आपले मौल्यवान वस्तू दागदागिने किंवा किमती वस्तू कुठल्याही सोबत आणू नये आणि कुठलेही रुमर्स आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि हा बंदोबस्त शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. ठीक आहे. वाघ जरांगे पाटील नवा मराठात जन्माला छावा. वाघ जरांगे पाटील नवा मराठात जन्माला छावा. सोबत मराठा